नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर वनक्षेत्रातील धोबी वॉटरफॉल ओढ्यात मैलायुक्त पाण्याचे प्रदूषण, पर्यावरण नियमांचे उल्लंघन। महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील लॉडविक पॉइंट आणि धोबी वॉटरफॉलकडे जाणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात मैला मिश्रित दूषित पाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पर्यावरणप्रेमी बाळासाहेब पांचाळ यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून यामुळे वन्यजीवांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे। हॉटेल व्यावसायिक आणि एसटीपी प्लांट चालकांकडून होणाऱ्या या प्रदूषणाकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पांचाळ यांनी केला आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी सातारा जिल्हाधिकारी व उपवन संरक्षकांकडे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर। महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील लॉडविक पॉईंटकडे जाताना एल्फिस्टन टँक हॉटेल ब्लू पार्कच्या बाजूला महाबळेश्वर नगरपालिकेने जो मैला शुद्धीकरण प्रकल्प जो उभा केलेला आहे, त्या प्रकल्पाच्या मागच्या बाजूला जो फॉरेस्ट हद्दीतून जो ओढा गेलेला आहे, हा ओढा थेट धोबी वॉटरफॉल या पॉईंटकडे, प्रसिद्ध पॉईंटकडे जातो। या ओढ्यामध्ये राजरोसपणे शासकीय वन हद्दीतून मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी, ड्रेनेजचं पाणी हे सातत्याने हे सोडलेलं दिसून येते, तुम्ही पाहू शकता। आणि महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशील आहे। केंद्र सरकारनं पर्यावरण संरक्षणासाठी जाहीर केला असताना अशा पद्धतीचा एक मोठा गुन्हा ह्या शासकीय वन हद्दीतून घडताना दिसून येत आहे। याच्यापूर्वी देखील आम्ही हॉटेल रिगल, हॉटेल फाउंटन परिसरातील मैलायुक्त पाणी सोडलेला गैरप्रकार बाहेर काढला होता। वन हद्दीमध्ये कचरा, तो कारवाळा कचरा डेपो, त्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कचरा सोडला होता, तोही प्रकार बाहेर काढला होता। वास्तविक काय होतं की आम्ही वन हद्दीत घडणारे जे गैरप्रकार आहेत, पर्यावरणाचे जे हानीचे जे प्रकार आहेत, हे बाहेर काढल्यानंतर, उघडकीस आणल्यानंतर तिथले हे स्थानिक कर्मचारी जागे होतात आणि नंतर कारवाई करायला पुढे सरसावतात। याचा अर्थ असा होतो की हे कर्मचारी जे आहेत तिथे नियुक्त केलेले, हे कर्तव्यात सातत्यानं कसूर करत आहेत आणि त्याच्यामुळं की काय, हा सर्व पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। राजरोसपणे हे मैलायुक्त पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलेलं हे दिसून येत आहे। हे त्यांना दिसत नाही का? हे त्यांना समजून येत नाही का की आपल्या शासकीय वन हद्दीमध्ये हा जो काय मैलायुक्त पाणी सोडून गैरप्रकार सुरू आहे, याच्यावर जे कोणी सोडत असतील त्यांच्यावर कारवाई करून त्याला निर्बंध आणणं हे त्यांची कर्तव्य, जबाबदारी आहे। हे होताना दिसून येत नाही। म्हणून सातारा जिल्ह्याचे उपवन संरक्षक श्री सातपुते साहेब, जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब यांनी या परिसरात येऊन स्वतः पाहावं की महाबळेश्वरच्या पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतोय, हे मैलायुक्त पाणी कसं सोडले, यांनी पाहावं आणि जे इथं कर्मचारी नियुक्त आहेत त्यांच्यावर प्रथम निलंबनाची कारवाई करावी आणि ज्यांनी कोणी हे पाणी, मैलायुक्त पाणी या फॉरेस्टच्या हद्दीत सोडलेलं आहे आणि प्रदूषण केलेलं आहे, गैरप्रकार केला आहे, त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी, ही मी मागणी करत आहे। जर का हे असं सातत्यानं पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर मला एक मोठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि ते मी हे निक्षून सांगत आहे की हा गैरप्रकार ताबडतोब लवकर थांबवावा, हीच माझी एक विनंती आहे।